मेरे खांदे बोला ये गणेश गणेश एक आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका शहरांतर्गत विशेष करून कॅन्टोन्मेंट नाकापासून दौलताबाद टी पॉईंट पर्यंत जे महानगरपालिका हद्दीमध्ये सर्व बेकायदेशीर बांधकाम त्या बांधकामांना परवानगीच नाही आहे अशा सर्व बांधकामे पाडण्याचा मोहीम पूर्ण शहरभर आपण सुरू केलेला आहे। प्रथमतः आपण बीड बायपासपासून देवलाई रोडपर्यंत आपण केलं। आता देवलाई रोडपासून पुढं आपण याच्यानंतर एक बारीबारीने आपण घेणार आहे आणि आज जवळपास 600 इमारती किंवा टेम्पररी परमनंट स्ट्रक्चर्स आपण या ठिकाणी पाडण्याचं काम सुरू केलं। आज माझ्या बाजूला मिस्टर बाबूलाल महापुरे साहेब आहेत। त्यांचं बेकायदेशीर बांधकाम त्यांनी 5-6 महिन्यापूर्वीच त्यांनी बांधकाम केलं होतं, परंतु दुर्दैवाने त्याला मला तोडावं लागलं। जर ते परवानगी घेतला असता ते त्यांचा एवढा नुकसान झाला नसता। आणि तसेच शहरामध्ये आम्हाला सांगायचे की बेकायदेशीर बांधकाम तुम्ही बिना परवानगीने बांधकाम करू नका, तुम्ही परवानगी घ्या आणि परवानगी घेत असताना काही अडचण आला नक्कीच तुम्ही आयुक्त अपर आयुक्तपर्यंत तुम्ही लगेच येऊ शकता। आणि विशेष करून आता ज्या भागामध्ये बरेच भागामध्ये बेकायदेशीर बांधकामं केल्यामुळे त्याला गुंठेवारी अधिनियमामध्ये नियमानुकूल आपल्याला करता येतं। 31 डिसेंबर 2020 पूर्वी जे काही बांधकामं उभे आहे त्या सर्व बांधकामं जर ते नियमानुकूल करता येत असेल, म्हणजे ज्या ठिकाणी रस्ता नाही आहे, गार्डन त्या भागामध्ये येत नसेल, त्या गुंठेवारी आम्ही करू, जेणेकरून लोकांना पाडापाडीपासून आम्ही त्याला थांबवू शकतो। मान्य न्यायालयाच्या आदेशामध्ये सुद्धा हेच सांगितलेलं आहे, ज्या बांधकाम नियमानुकूल करता येत असेल त्या बांधकामांना लोकांनी 7 दिवसात अर्ज करावा आणि ते नियमानुकूल करता येते। आजही मी बरेच इमारती, बरेच हॉटेल, लॉन्स जे बेकायदेशीर होत्या आणि त्यांनी गुंठेवारीमध्ये नियमानुकूल करण्याच्या अनुषंगाने जवळपास 4-1 प्रकरणं त्या लगेच इमिडिएटली त्यांनी एक ॲडव्हान्स चेक म्हणून त्यांनी दिलेला आहे, त्याला आम्ही त्या ठिकाणी थांबवलं आहे। ज्या ठिकाणी बांधकाम नियमानुकूल करता येतं ते 100% आम्ही नियमानुकूल करू, जेणेकरून लोकांच्या अनावश्यक नुकसान करण्याच्या महापालिकेचा अजिबात इच्छा नाही आहे। बांधकाम हे तरी 100%, ते फक्त इथंच नाही पूर्ण शहरामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जे काही बांधकाम रस्त्याच्या बाजूला आहे किंवा आत आहे, जर बांधकाम परवानगी घेतला नसेल हे सर्व बांधकाम जे आहे ते तोडलं जाणार आहे। त्यामुळे मी नागरिकांना आवाहन करतो, कळकळीचा विनंती करतो की तुम्ही तुमच्या बेकायदेशीर बांधकाम असेल, परवानगी घेतला नसेल, तुम्ही ताबडतोब महापालिकेचा तुम्ही अर्ज करा, गुंठेवारी नियमानुकूल करावा, अन्यथा मला नाईलाजाने आम्ही हृदयावर दगड ठेवून तुम्हाला तोडावा लागेल। त्यामुळे मी हात जोडून विनंती करतो की तुम्ही बेकायदेशीर बांधकामांना नियमानुकूल करा। परंतु ज्या ठिकाणी रस्त्यावर बांधकाम येत असेल, बिना परवानगीचा असेल, तो 100% ते कोणाचाही असो, किती मोठ्या माणसाचा असो, ते तुटला जाणार आहे। आणि ज्या ठिकाणी परवानगी घेऊन पुढे येऊन सरकला असेल, रस्त्याचा अतिक्रमण करत असेल, त्याही बांधकामं तोडलं जाणार आहे। आणि एक महत्त्वाचा प्रश्न लोक विचारत आहेत हे की लगेच रस्ता करणार आहे का? 100% ज्या ठिकाणी या रस्त्यासाठी लोकांनी ऑलरेडी महापालिकेला जागा हँडओव्हर केलेली असेल त्या ठिकाणी आम्ही 100% रस्ता करणार। परंतु ज्या लोकांनी अजून हँडओव्हर केले नसेल त्या ठिकाणी आम्ही जोर जबरदस्तीने काहीही करणार नाही। त्याला शासकीय प्रक्रिया ज्यामध्ये TDR असेल किंवा लँड ॲक्विजिशन ॲक्ट असेल त्या माध्यमातूनच आम्ही घेऊन लोकांना हे मोबदला करणार आहे। त्यामुळे अजून एक विनंती करतो, बरेच लोकांना ह्या विकास चांगला वाटतो, ज्या लोकांना गरीब जो कोणी बेघर होत असेल, आपण ऑगस्ट 15पर्यंत त्यांना मुभा दिलेला आहे, परंतु तरी त्यांना बेघर होत असेल, काही सामाजिक संस्थांना मी विनंती करतो त्याला जबाबदारी घ्यावा। शासन म्हणून 2.5 लाख रुपये PMAY आणि 2 लाख रुपये लेबर डिपार्टमेंटच्या माध्यमातून 4.5 लाख रुपये भेटतात
अजून काही लोकांनी हा सामाजिक जबाबदारी उचलून जर केला, मग हा शहर विकास होत असताना कोणीही माघार किंवा बेघर राहणार नाही, एवढंच मी या ठिकाणी आवाहन करतो. सर